आम्ही त्याला माऊलीला पंढरीच्या पांडुरंगाची भेट करतो, हे आमच्या आनंदाचा अवसर आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पंढरीचं दर्शन होतं, वारीचं दर्शन होतं. त्याच्या रूपात आम्हाला माऊली भेटले आणि त्यांनाच आम्हाला पंढरीचं दर्शन त्यांनी घडवलं आम्हाला, त्याचाच आम्हाला खूप आनंद आहे. कुठलं त्याला बोलता येत नाही, पण एक सिरियल लागलं का रामकृष्ण हरी असं करते, डोक्यानं इशारा करते. आणि सिरियल लागलं तर माय तू इकडे ये म्हणते, तुझं सिरियल लागलं म्हणते. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा असं म्हटलं जातं. या वारीमध्ये छोट्या बालकापासून तर 100 पूर्ण केलेल्या वृद्धापर्यंत सगळे हसत मुखाने आनंदाने जाणारे वारीच्या वाटेवर आम्ही पाहिले. एक आई वडील आहेत, त्यांचे 2 चिमुकले मुलं आहेत. एक मुलगा आहे, त्याला बोलताही येत नाही आणि चालताही येत नाही, मात्र त्याला लहानपणापासूनच पंढरपूरची फार आस आहे आणि टीव्हीवर अगदी सिरियल लागली किंवा काही पांडुरंगाचं किंवा माऊलीचं दिसलं की तो इशारे करतो आणि आईवडिलांना तो खुणवतो. आणि यातूनच त्यांनी आता या बाळाला पंढरीची वारी घडवण्याचं ठरवलं आणि ते सध्या तरडगाव पर्यंत आलेले आहेत. हे चित्र फार वेगळं वाटतं. एक चिमुकला मुलगा आहे, दुसरा त्याला बोलता चालता येतं, तो आपल्या भावाच्या पुढे बसलेला आहे आणि एक जो त्याचा भाऊ आहे तो मागे बसलाय आणि आई वडील ही जी व्हीलचेअर आहे ती लोटत लोटत पंढरपूर पर्यंत घेत जात आहेत. त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत, आई माझ्यासोबत आहेत. पहिले वडिलांना विचारतो, ही वारी कशी हो तुमच्यासाठी, काय आहे वारी? नमस्कार माऊली रामकृष्ण हरी. माझं नाव बालाजी टोकरे. मी मुंबईला पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. पोलीस डिपार्टमेंट? हो. मुळातच वारी आमच्या सगळं परिवाराला सांप्रदायिक वारसा लाभल्यामुळे वारीचं आमच्याशी एक म्हणजे नातं होतंच, पण योग कधी आला नाही. पण आमच्या माऊलीच्या रूपात, मुलाच्या रूपात त्याने आम्हाला वारी घडवली. ऍक्च्युली आम्ही त्याला वारी घडवली आणि त्याने आम्हाला वारी घडवली. कशी सुरुवात कशी झाली, म्हणजे लहानपणे कशा पद्धतीने सुरुवात झाली की त्याला माऊलीची ओढ आहे आणि वारीबद्दल तो काहीतरी बोलतो? कारण त्याला फक्त इशारे करता येतात मला वाटतं. बरोबर. बोलता येत नाही, चालता येत नाही. माऊली टीव्हीवर जेव्हा कुठलेही सिरियल देवाधर्माचं किंवा माऊलीविषयी विशेषतः वारी चालू व्हायची दरवर्षी, आम्ही त्याला ऑब्झर्व करायचो की तो दिवसभर चॅनल सुद्धा चेंज करू द्यायचा नाही. दिवसभर बघत बसायचा आणि आम्हाला इशारे करायचा आपण जायचं असं. पण अगोदर आमच्या लक्षात आलं नाही, पण नंतर हळूहळू वाटायला लागले की त्याला घेऊन गेलं पाहिजे आणि त्याचं नावही माऊली, त्याची माऊलीची भेट पांडुरंगाची झाली पाहिजे. तो ध्यास मनात धरून आम्ही त्याची निश्चय केला, जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण त्याला आहे त्या अवस्थेत पांडुरंगाची भेट घडवायला घेऊन जायचं. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेत, काय काय भावना आहेत आणि काय अशा आठवणी आहेत तुमच्या या बाळाबद्दलच्या? हे तर आनंदाश्रू आहेत. आम्ही त्याला माऊलीला पंढरीच्या पांडुरंगाची भेट करतो, हे आमच्या आनंदाचा अवसर आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पंढरीचं दर्शन होतं, वारीचं दर्शन होतंय. कारण स्वतःचा परपंच, स्वतःची नोकरी करून हे शक्य नव्हतं, कधी आलोही नसतो कदाचित असं वाटतं. पण आई वडिलांचा आशीर्वाद आणि मुळात त्याच्या रूपात आम्हाला माऊली भेटले आणि त्यांनाच आम्हाला पंढरीचं दर्शन त्यांनी घडवलं आम्हाला, त्याचाच आम्हाला खूप आनंद आहे. खरंच आमच्यासाठी ही आनंद वारी आहे. तुमच्या घरी कधी याआधी कोणी वारी करत होतं किंवा काय? आमच्या घरी माऊली आमच्या परिस्थितीमुळे, आमचे वडील जेव्हा होते तेव्हा करायचे. आमचे वडील वारल्यानंतर आम्हाला वारी करणं शक्य झालं नाही, पण माझी आई आहे, माझ्या आई. काय हे सगळं चित्र पाहून आणि अशी वारी तुम्ही करताय, काय भावना आहे त्या पंढरपूरच्या वाटेवर येताना? त्याची कृपा पांडुरंगाची. त्यानं तर आम्हाला वाट दाखवली, माऊलीनं तरी. आजोबानंतर नातू तुम्हाला वारी घडवतोय. कुठलं त्याला बोलता येत नाही, पण एक सिरियल लागलं का रामकृष्ण हरी असं करते, डोक्यानं इशारा करते. आणि सिरियल लागलं तर माय तू इकडे ये म्हणते, तुझं सिरियल लागलं म्हणते. या बाळाची आई माझ्या सोबत आहे. हे तुम्ही लोक काय काय प्रश्न विचारता तुम्ही? म्हणतात लोक, तुम्ही कसे आले हे बाळाला घेऊन, कसं आहे बाळ? आम्ही म्हणतो असं अपंग आहे. आलो. काय वारी तुमच्यासाठी? चांगलं आहे वारी, काही नाही, जावं वाटलं त्याच्यासाठी इच्छा म्हणून आलो आम्ही. काय वारीतून काय घेऊन जाताय तुम्ही? वारीतून फक्त आनंद घेऊन जातोय. ह्या लोकांकडे बघून खरंच असं वाटतंय की आपण खूप नशिबान आहोत की या माऊलीमुळे आम्हाला वारी बघायला मिळाली आणि सगळ्या वारकऱ्याचे दर्शन झाले. खरंच आम्ही धन्य झालो. त्याला
कुठला आजार आहे किंवा काय नेमकं काय डॉक्टरनी काय सांगितलं? त्याला जन्मापासूनच आजार आहे. आम्हाला डॉक्टरने त्याच्या पहिल्या लग्नाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं. त्याला सेरेबल पाल्सी नावाचा आजार आहे. तो छोटा ब्रेन त्याचा डॅमेज आहे. त्याच्यामुळे त्याला कळतं पण वळत नाही अशातला आहे. त्याला समज आहे सर्व, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्याला समजतात. पण आता हे सगळं त्याला सांभाळण्याचं हे ते तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात, तर हे तुम्हाला कष्ट वाटतात की काय, कसं नाही, पाहता नाही, याच्याकडे? आमच्यासाठी तर हे कष्ट नाही, आमच्यासाठी सेवा आहे. उलट आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला त्याची सेवा करायला मिळते. माऊलींबद्दल काय बोलाल तुम्ही? या माऊलींबद्दल काय बोलाल वारीच्या वाटेत? ह्या माऊली खरंच सांगतो, माझे वडील सेम असेच दिसायचे आणि कदाचित माझ्या वडिलांनी अपूर्ण केलेली जी वारी आहे ती माझ्या वडिलाच्या आणि या माऊलीच्या रूपात आम्हाला घडलेली आहे. साक्षात माऊलीच तुम्हाला नक्की नक्की वारी घडवतात. नक्की नक्की साक्षात माऊलीच वारी घडून आणत आहे. आम्हाला वाटतंय आम्ही जातो, पण माऊलीने आम्हाला बोलवलंय आणि हा माऊली आम्हाला घेऊन जातो, याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमानही आहे. वारीच्या आधी किती दिवस आधी तुम्ही वाट पाहता वारीची? वारी आली आहे ऍक्च्युली माऊली ह्या वर्षी तर असं झालं होतं, मागच्या वर्षी मी मुंबईमध्ये होतो त्याच्यामुळे शक्य होतं, पण ह्या वर्षी गेल्या मी 4 महिन्यापासून घरी नव्हतो. मी नक्षल ऑपरेशनसाठी गडचिरोलीला होतो. असं वाटलं मी तोपर्यंत इकडे येईल का नाही आणि यावर्षी वारी होईल का नाही, पण योगायोगाने मी बरोबर वारीच्या 2 दिवस आधी इकडे पोहोचलो. कधी मनातल्या मनात पांडुरंगाला नक्की. बोलले की मला वारीला जायचंय आणि भेटत नाहीये सुट्टी? नक्की नक्की रोज मला पांडुरंगाला हीच प्रार्थना असायची की ह्या वर्षी आपली वारी चुकते की काय, पण आपल्यापेक्षा नक्कीच त्याला चिंता फार आहे. त्याने म्हणून भक्तांना बोलवलं, त्याप्रमाणे आम्हाला बोलवलेलं आहे आणि मी 2 दिवस आधी वेळेत आलो, त्याच्यामुळे मी येऊ शकलो. अशी ही कितवी वारी तुमची? दुसरी वारी आहे. तुम्ही पोलीस खात्यामध्ये कुठल्या पदावर काम करता? मी राजेरावजी पोलीस दलामध्ये मुंबईला ग्रुप 8ला मी एस आहे. पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. बाळा रामकृष्ण हरी, कुठे चालले तुम्ही? कुठे चाललात? विठ्ठलाला. विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला? हा. काय नाव तुझं? हार्दिक. हार्दिक. आणि भावाचं नाव काय तुझ्या? हर्षू. अर्जुन. त्याला वारी आवडते ना? हा. हा, ठीक आहे. तर हे कुटुंब आहे बघा, भावना भावनेच्या जागी आहे, पण कोणी म्हणेल या वारीबद्दल अनेकांचे मतमतांतरे असतील. आम्ही ही वारी कव्हर करत असताना एक पत्रकार म्हणून या सोहळ्यातील बारकावे दाखवण्याचा प्रयत्न करतो. उगीच हे म्हणजे छोटे बालक घेऊन वयोवृद्ध 90 वर्षाचे 100 वर्षाचे वृद्ध वारीला जात नाही. एक एनर्जी देते, एक आम्हाला या वारीतून आनंद भेटतो आणि वारीत गेलो की आम्हाला समाधान लाभतं. अशाच काहीशा जवळपास सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. वारीच्या वाटेवर आता हे कुटुंब आम्हाला भेटलं. अशाच काही वेगळ्या गोष्टी, वेगळे वारकरी, निष्ठावंत वारकरी यांचे वारीबद्दलचे मत आणि एकूणच वारीचे वैशिष्ट्य दाखवण्याचा लेट्सअप मराठीचा प्रयत्न असणार आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा आपण नव्या व्हिडिओमध्ये भेटूयात. विष्णू सारप, लेट्सअप मराठी, तरडगाव.